महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक आणि वैचारिक ऋणानुबंध होते। या दोघांमध्ये भावनिक नातं तर होतच, त्याशिवाय दीन दलितांबाबत कणव आणि सामाजिक न्याय हा समान धागा होता। 1920 आणि 1921 या 2 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी लिहिलेली 3 पत्र शाहू महाराजांचे मार्गदर्शक सल्लागार आणि कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांच्या खासगी दप्तरात आढळून आले आहेत। 3 अत्यंत महत्त्वाची पत्र की ज्याच्यातून दोघांचे ऋणानुबंध, दोघांचा एकमेकांना असणारा वैचारिक पाठिंबा आणि त्यातून पुढे घडलेलं सगळं सामाजिक घुसळण जी आहे ती सगळी आपल्याला लक्षात येते। संशोधनाकरता आणि समाजाला त्याच्यातली सगळी माहिती व्हावी, आदरणीय आंबेडकरांनी खाल्लेल्या खस्ता याच्यासाठी म्हणून आम्ही आता ती समाजापुढे उघड केली। पहिलं पत्र बाबासाहेबांनी शाहू महाराजांना मूक नायकच्या मुंबई कार्यालयातून लिहिलंय। त्यात डॉक्टर आंबेडकरांनी शाहू महाराज हे नागपूरच्या परिषदेला येणार असल्याबाबत आनंद व्यक्त केलाय। तर दुसरं पत्र 6 ऑक्टोबर 1921 रोजी लंडनहून लिहिलंय। या पत्रात बाबासाहेबांनी शाहूंचे ऋण व्यक्त केलेत। त्यात सोबत आपल्याला आर्थिक अडचण असून 200 पाऊंडांची गरज असल्याचं बाबासाहेबांनी या पत्रात म्हटलंय। तर तिसरं पत्र 20 ऑक्टोबर 1921 या दिवशी लंडनहून इंग्रजीत लिहिलंय। या पत्रात शाहू महाराजांनी पाठवलेली रक्कम मिळाल्याचं म्हटलंय। 2 लोकनेत्यांमध्ये असलेला जिव्हाळा पत्ररूपानं आज समोर आलाय। या 2 महान लोकनायकांमध्ये असलेलं भावनिक नातंच उघड होतं। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।